नमस्कार, मी API योगेश लंगुटे, प्रभारी अधिकारी करकम पोलीस स्टेशन. करकम गावातील रस्ते हे अरुंद असून रस्त्यावरती बेशिस्त वाहन चालक हे चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होते अशा रीतीने वाहन पार करत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून आम्ही अशा वाहन चालकावरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. त्याच अनुषंगाने आज रोजी आम्ही 11 मोटरसायकलसह त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर 8,000 दंड ठोठावलेला आहे. यापुढे अशीच कारवाई चालू राहणार आहे. तसेच करकम पोलीस स्टेशन हद्दीतील जे शाळा आहे त्या शाळेमध्ये काही अल्पवयीन मुले मोटरसायकलवरून शाळेत येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा मुलांच्या पालकास तसेच शाळेचे संबंधित शिक्षक मुख्याध्यापक यांना आम्ही सूचना केलेल्या आहे की त्या मुलांना सायकलवरून वगैरे येण्यास सांगावे. जर अशी परत मुले कोणी आढळून आल्यास त्यांच्या पालकावरती कारवाई करण्याची येईल. तसेच आम्ही जानेवारी 2026 पासून आतापर्यंत जवळपास 60पेक्षा अधिक अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावरती गुन्हे नोंद केलेले आहेत. तसेच 5 मटक्याचे केसेस दाखल केलेले आहेत. तसेच 6 ते 7 वाळूचे गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही अशाच प्रकारे अवैध व्यवसायावरती कारवाई करतो. धन्यवाद. तरी मी सर्व वाहनधारकांना तसेच विद्यार्थी पालकांना आवाहन करतो की त्यांनी वाहन चालकांनी वाहन रस्त्यावर पार्क करताना अडथळा होऊ नये अशा पद्धतीने पार्क करावे. तसेच प्रत्येक पालकाने आपल्या अल्पवयीन मुलांना मोटरसायकल देऊ नये ही विनंती.